दे कधी होईल? सद्गुरूला शरण गेलं मग मला सांगा काही कमी राहील का होत्या आनंदाला? हा सगळे जर अरे आपण संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आपल्या आनंदाला पारावार राहणार नाही महाराज. पण परमार्थ कसा केला पाहिजे? हा वेडा झालो विडियाच्या गाव गेलो, वेडा झालो विडियाच्या गाव गेलो. कसा कसा अरे येड म्हणू द्या, एखादं म्हटलं ना हे येड आहे तरी चालेल. तुम्हाला माहितीये का नाशिक मध्ये एक महात्मा होता, तो काय करायचा मुलांना पैसे द्यायचा महाराज, आणि तो म्हणायचा मला येड येड म्हणा, मला नाही राम राम म्हणा, मी तुमच्या पाठीमागे दगड घेऊन लागन म्हणे. आणि ते पोरं म्हणले पैसे द्यायचे काय दिसतं, राम रामच म्हणायचंय. त्याला दुसऱ्याच्या तोंडून म्हणून घ्यायचं होतं महाराज, दुसऱ्याच्या तोंडून. हिरण्यकश्यपूचं काय झालं महाराज? हिरण्यकश्यपूचं काय झालं? नारायण नारायण म्हणले, हा कोण जन्माला आलं महाराज? हा भक्त प्रल्हाद जन्माला आले. तसं महाराज माणसाने येड म्हटलं तर चालत. मन हे झालं पूर्ण विठ्ठलाची झाले, अंतर बाह्य रंगोनी गेले विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल म्हणता हरपले पाप, पदरी आले पुण्य माप, झाला दिनाचा माय बाप विठ्ठलाची विठ्ठल. अरे तो हा विठ्ठल जळी स्थळी भरला, ठावरिताना इवरला. अरे आजव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तो हा चंद्रभागे तिरा, पुंडलिका दिदला तारा, बापर उमादेवी वरा, जडले पायी विठ्ठल. मग कधी होतं या गोष्टी? हा कधी होतं मग? स्वर्ग मृत्यू आणि पातळ तिन्ही लोकात ज्या वेळेस या गोष्टीचा प्रसार कधी होतो महाराज? तुम्ही आपण एका ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण गेलो आणि शरण गेल्याच्या नंतर या सर्व गोष्टी आपोआप घडतात. अभंगाचं दुसरं चरण. जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा बोलिया. कोणतं माहेर? ते ह्या पंढरीसी गडे, खळा पाजर रोकडे. किंवा
माझी या भजनी प्रेम धरी. ज्ञानोबा माऊली सांगतात ना, हा मज निरंतरी. काय सुरुवात आहे त्या ओवीची? माझी या भजनी प्रेम धरी. बरं असू द्या. म्हणून महाराज आपलं खरं माहेर आपल्याला एकदम माहिती झालं ना महाराज. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुलाच्या घराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. कोणतं मूळचं घर आहे आपलं? अरे आपण त्याचाच अंश आहे. आपलं मूळचं घर तेच आहे महाराज. हा बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला. माझे मूळचे 3 सासरे, 2 वाईट आहेत खरे, एक आहे गरीब बिचारा, परी मी मानित नाही त्याला. मग आता 3 सासरे कोणते? काम क्रोध, हा काम क्रोध आणि लोभ, हे 3 सासरे महाराज. काम आणि क्रोध आपण याला मानतो. हा अहो यालाच मानतो आपण त्याच्याच नादी लागलेलो आहे. हा अरे सत्व रज आणि तम महाराज चूक झाली. ठला विठ्ठल. अहो ते 6 गुणे, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर, हे 6 गुणे. हे धर्म धरायचे मारायचे. काय करायचं? धर्म कशाला म्हणतात? धरायचे मारायचे. कोण मारायचे? 6 गुण मारायचे आपल्यातले. आता 6 जण उंदीर गुफा करिता ती पोखर, तुम्ही नका करू त्याचा अंगीकार. म्हणून महाराज हे धर्म म्हणजे 6 धरायचं आणि मारायचं, 6 गुण मारायचे. पण हे 3 जे आहे सत्व रज आणि तम, मग आपण सत्व गुणाला प्राप्त होतो का? हो नाही होत. आपण कुणाला मानतो? रज आणि तम या 2 गुणाला आपण मानतो महाराज. म्हणून माझे मूळचे 3 सासरे. म्हणून ज्ञानोबा माऊली तुम्हा आपणासाठी खूप काही कष्ट घेतले महाराज. आता सांगायला विषय कितीतरी वाजले 11. लगेच लेक्चर आला 11 वाजले. म्हणून माझ्या बघा ज्ञानोबा तुकोबाने अरे संतांनी आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले, आपण ही गोष्ट वाया जाऊन देऊ नका. कारण की ह्या जन्मात घडेल आपल्याला महाराज, ह्या जन्मात घडेल. आणि एकदा गुरु केला, एकदा माळ घातली ना महाराज, आई वडिलाची सेवा करा सांगायची गरज येत नाही. 28 युगापासून भक्त पुंडलिकाने आई वडिलाच्या सेवेच्या जीवावर पांडुरंग परमात्मे उभे केले महाराज. सांगायची गरज येत नाही आई वडिलाची सेवा करा. मुलीला सांगायची गरज येत नाही तुझ्या सासू सासऱ्याला चांगलं सांभाळ महाराज. सासू सासऱ्याला मुलीला काय वाटतं? अरे मला एक सांगा, विचार करा बरं. आपण हा विषय नंतर बोलू. विठोबार कुमारी जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेल माहेरा बोलिया, सर्व सुकृताचे फळ मिलाईन, क्षमा विनीन पांडुरंगा. आता मुलींनी, आता बघा मुलगी असती मुलगी, मग त्या मुलीला आपण काय करतो? समजा आपण आपल्या घरामध्ये मुलगी जन्माला आली
आणि मुलगी जन्माला आल्याच्या नंतर त्या मुलीची जिम्मेदारी आपण कुठपर्यंत घेतो महाराज? कुठपर्यंत जिम्मेदारी घेतो त्या मुलीची? प्रश्नच नाही. लईत लई किती 25 वर्ष जिम्मेदारी घेतो. समजा शिक्षणामुळे याच्यामुळे वय होतं मुलीच्या जातीचं, किती 20 ते 25 वर्ष मुलीची जिम्मेदारी घेतो महाराज. ज्या दिवशी मुलीवर अक्षता पडतात ना, ज्या दिवशी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने ती नांदायला जाते ना महाराज माहेरी, त्या दिवशी आई ही भगवंताचं रूप असतं आणि सासू हा सद्गुरू असतो. आईला वाटतं मी माझ्या मुलीला कसं राहायचं शिकवलं, कसं हे करायचं शिकवलं, पण सासू सुद्धा तिला संसार कसा करायचा शिकवली. मला प्रामाणिकपणे सांगा, ज्या वेळेस आपण आपल्या मुलाचं लग्न करतो आणि पहिल्याच दिवशी आपण सून घरात आणतो महाराज, ज्या दिवशी उंबऱ्याच्या आत सून आली तिच्याबद्दल आपल्याला किती आदर असतो, किती आदर असतो, भरपूर काही आदर असतो. का? आपली सुनबाई काय आहे, आपली सुनबाई आहे. मग आपण आपल्या जिम्मेदाऱ्या सगळ्या पार पाडतो. तिला आपण किचन दाखवून देतो, तिला आपण आपलं कुठं काय ठेवलेलं आहे ते दाखवून देतो, तिला आपण आपले नातलग दाखवून देतो. काय करतो? मुलीला आपण सर्व काही दाखवून देतो महाराज. पण त्या मुलीने सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे का तिचं असताना तिने आज 20 समजा 40-50 वर्षे संसार केला, आल्याच्या नंतर आपल्याला सर्व काही व्यवस्थितपणे दाखवून दिलं. मग आजपासून आपली सासू गुरु झाला महाराज. भगवंताचं स्थान तुम्ही आईला आवर्जून द्या, पण सासू सुद्धा गुरुचं स्थान आहे महाराज. मग त्या ज्या दिवशी अक्षता पडे त्या दिवशी आपला जसं जन्माला आल्यावर नाळ काटल्या जातो महाराज, तसं ज्या दिवशी अक्षता पडले तिथला मायेचा धागा काटल्या जातो महाराज. मग आता मला सांगा, आपण सांगू शकतो छातीला हात लावून, हा मग आमच्या मुलीसाठी आम्ही कवर बी कमी नाही पडायचं, आमच्या मुलीसाठी आम्ही शेवटपर्यंत कमी. मग आता मला खरं सांगा, सोनाला किती 10 लाख खर्च आला तरी कधी कणत का हो माणूस? नाही ना, कणत नाही ना, लक्षात येत. पण मुलीला थोडं करा तरी काय वाटतं? मग ह्या गोष्टी तर आपल्या लक्षात आल्या पाहिजे का नाही? छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. मग मुलींनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची का आपण आपल्या घरी आपला धागा इथं जोडला गेला, आपण सुद्धा सासू सासऱ्याला जिम्मेदारीने सांभाळलं पाहिजे. अरे भगवंत पांडुरंग परमात्मेने 28 युगापासून आई वडिलांच्या सेवेच्या याच्यावर हे केला महाराज. काहीच कमी पडणार नाही. घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि तुम्हाला ज्या नाही त्या ठिकाणी त्यांनी तो भेट दिल्याशिवाय, अरे साधूचे वाक्य संतांचे वाक्य जर ऐकले महाराज, ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर साधूने नुसती, अरे साधूने गोष्ट बोललेल्या गोष्ट, अरे साधे नॉर्मल बोलले ना, नुसते नॉर्मल बोलले ना तरी त्या बोलण्याच्या त्यांच्या पोथी तयार झाल्या महाराज, ग्रंथ तयार झाले. मुखोद्गत जे वाणी बोलत होती त्याचे ग्रंथ तयार होत होते महाराज. याचं कारण आहे महाराज, याचं कारण आहे ते बोल वाया जाणार नाही संतांचे. तसं तुम्ही आपण सुद्धा जर ह्या गोष्टी जर आचरणात आणल्या, पण आपण काय करतो, विचार करतो आणि सोडून देतो. विचार नाही करायचा महाराज, ही गोष्ट आचरणात उतरायची. आणि आपल्या आणि महाराष्ट्र याच्यामुळं मागे बरं, आपलं महाराष्ट्र याच्यामुळं मागे. तुम्हाला माहिती का, आता वेळ नाही बघा आपल्याला सांगायला.